महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकहिताय योजना बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा सर्वसामान्य कामगारांना लाभ मिळावा या उद्देशाने शिवसेना व युवा सेनेच्या वतीने एक विशेष कॅम्प पोलादपूर येथील कापडे विभागात आयोजित करण्यात आला। या कॅम्पचे आयोजन कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विशेष सहकार्याने व युवा सेना कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विधानसभा क्षेत्रात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून करण्यात आले। या उपक्रमात रानबाजिरी व आदिवासीवाडी येथील असंघटित बांधकाम कामगारांना एकत्र करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली व त्यांची बांधकाम कामगार योजनेत नोंदणी करून त्यांना अधिकृत लाभार्थी करण्यात आले। कॅम्पमध्ये खालील योजनांची माहिती व नोंदणी सेवा काम योजना दूत समन्वयक श्री इंद्रनील पाटील यांनी बांधकाम कामगार योजना, घरेलू कामगार योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, आयुष्यमान भारत कार्ड अन्नपूर्णा योजना, फार्मर आयडी तयार करणे, पॅन कार्ड व आधार कार्ड अपडेट करणे, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना याचीही माहिती दिली। कार्यक्रमाचे स्थानिक शिवसैनिक व परिसरातील लाभार्थी यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। शेवटी उपस्थितांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि भविष्यातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।